पंचवीस नोव्हेंबर 2018 संध्याकाळी 5 वाजता जकातवाडीमध्ये एक प्रकरण झाला होता, ज्यामध्ये फिर्यादी जयेश विलास सावंत वय 33 वर्ष यांनी एक फिर्याद दिली होती की 25 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजता आरोपी धीरज विजय शेळके आणि त्याचा साथीदार रोहित सुरेश निंबाडकर व काही अनोळखी साथीदार यांनी कोयता व इतर शस्त्रांचा वापर करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। हा प्रकरण 521/18, 307 आणि 34 कलमान्वये सातारा तालुका पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। त्यानंतर रोहित सुरेश निंबाडकर ह्याला सातारा तालुका पोलीसने अटक केली होती। त्याचबरोबर सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये 521/49 ह्या गुन्हा नंबरमध्ये एक हत्याचं प्रकरण झाला होता। ह्या हत्याच्या प्रकरणामध्ये पण आरोपी धीरज शेळके याचं नाव आला होता। ह्या दोघंही प्रकरणामध्ये आरोपी विजय शेळके फरार झालेला होता। 11/4/2019 सातारा तालुका पोलीस स्टेशन SP तेजस्वी मॅडम, आपले ॲडिशनल SP धीरज पाटील सर, आपले PI मांजरे, त्यांची टीम PSI नारायण गीते, पोलीस हवालदार दादा परिहर, पोलीस नायक राहुल शिंदे, पोलीस नायक सुजीत भोसले, पोलीस नायक उत्तम कोडी, पोलीस कॉन्स्टेबल रमेश चौहान यांची एक टीम पुणेला गेली आणि दिघी गावमध्ये हा आरोपी धीरज विजय शेळके हा सापडला। हा त्याचं मेहुणाच्या घरी लपलेला होता। हा जो आरोपी आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी लपत होता, त्यामुळे त्याचा शोधमध्ये आपल्याला सफलता मिळत नव्हती। पण शेवटी सातारा तालुका टीमने खूप मेहनत करून आणि फक्त लोकेशन आणि इतर इन्फॉर्मेशनचा वापर करून आरोपीला पकडलेला आहे। धीरज शेळके याच्यावर आधी पण गुन्हे दाखल आहेत। एकदा तो सापडला आपल्याला, त्यानंतर आपल्याला अजून आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहे या गुन्ह्यामध्ये। त्याचा पूर्वीचा साथीदार रोहित सुरेश निंबाडकर याला आधीच आपण अटक केला होता, पण त्यानंतर त्याने रोहित सयाजी जाधव हा पण आरोपी होता या प्रकरणामध्ये, त्याचं नाव दिलेलं आहे। त्याचबरोबर 2 विधी संघर्ष बालक होते, त्यांचे नाव पण धीरज विजय शेळके यांनी दिलं आहे। तर आता आपल्याकडे एकूण 5 आरोपी या गुन्ह्यामध्ये संमिलित होते आणि ते सगळे जे आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। विजय शेळके याचा जो मित्र समूह आहे त्या अँगलवर आता पोलीस शोध करत आहे आणि याचे जे गँग मेंबर्स असणार, जे काय त्याचे मित्रमंडळीमध्ये लोक असणार, त्यांच्याशी पण विचारपूस होईल आणि त्यांचं ह्या प्रकरणामध्ये काय योगदान होतं त्याचा पण शोध होणार आहे। पण क्लिअर कट जे लोक होते या प्रकरणामध्ये ते सगळे आता पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। ज्याने ज्या ज्या गुन्ह्यामध्ये सहभाग घेतलेला असेल त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून आणि कायद्यामध्ये त्याला बसून जे काय होईल ते सातारा पोलीस करणार आहे। Yeah.